Welcome, my dear students. Today we will start the article number 7.4 on textbook page number 160, Huygens theory. The name of this Huygens, its theory. In this case, we given sub-article 7.4.1 on same page, primary source of light and secondary source of light. In this case, we discussing both primary and secondary one by one. We know about primary source of light. Who say primary source of light? The object which own given light, that object are called as primary source of light. For example, object, the main source of light is the sun. Sun is the object own supply light, that is called a primary source of light. In this given here, that is primary source of light are sources that emit light of their own. स्वतःहून लाईट इमिट करणारे जे ऑब्जेक्ट असतील, जे सोर्सेस असतील, त्यांना प्रायमरी सोर्स ऑफ लाईट म्हणायचं आहे. मग आता स्वतःहून देणारे लाईट कोण आहेत? मेनली या निसर्गात सापडणारा, या विश्वात सापडणारा, मेनली आपल्या दृष्टिकोनातला सूर्य, सन, अदर स्टार, सम ऑब्जेक्ट व्हेन हिटेड टू हाय टेम्परेचर. हा एक्झाम्पल काय म्हणतोय? सम ऑब्जेक्ट व्हेन हिटेड टू हाय टेम्परेचर. काही असे ऑब्जेक्ट आहेत जास्त हीट झाल्यानंतर ते देखील लाईट देतात. फॉर एक्झाम्पल, टंगस्टन धातू आहे, तो इलेक्ट्रिक बल्बमध्ये असतो. त्याला इलेक्ट्रिसिटी पास केल्यानंतर हाय टेम्परेचर बनतो. त्याचा वितळण बिंदू 3000 डिग्री सेल्सिअसला तो वितळतो. म्हणजेच तिथंपर्यंतच्या टेम्परेचरला तो रेड हॉट होतो आणि आपल्याला प्रकाश देतो. किंवा एखादा लोखंडी वस्तू वगैरे गरम तापल्यानंतर रेड हॉट होते, ती देखील प्रकाश देते. देन नेक्स्ट थिंग, सोर्स, मेनली सोर्स ट्यूब लाईट इन आवर हाऊस. TV, from TV we get also light, from mobile we get also light. These are the main primary sources, and also some other example of the chemical. In case chemical, the nuclear reaction, for example firecracker, फटाकडी हे एक प्रकारची न्यूक्लिअर रिॲक्शन आहे. त्याच्यामधलं ज्यावेळेस त्याला पेटवल्यानंतर ते जळून जो क्रॅक होतो, फायर क्रॅक होतो, तिथेही प्रकाश निर्माण होतो. म्हणजे स्वतःहून त्यांच्यामध्ये प्रकाश निर्माण होणारे जे काही ऑब्जेक्ट असतील त्याला प्रायमरी सोर्स ऑफ लाईट असं म्हणलेलं आहे. मग आता सेकंडरी सोर्स कुणाला म्हणायचं? इन केस फॉर एक्झाम्पल मून, ज्याला स्वतःचा प्रकाश नाही आहे पण तो प्रकाश देतोय, तो इमिट करतोय, त्याला सेकंडरी सोर्स म्हणतात. म्हणजे इथे काय म्हणलेलं आहे? सेकंडरी सोर्स आर दोज सोर्सेस विच डू नॉट प्रोड्यूस लाईट ऑफ देअर ओन. ते डू नॉट प्रोड्यूस करतात, ते स्वतःचा लाईट प्रोड्यूस करू शकत नाहीत. स्वतःकडून प्रकाशमय बाकीच्यानं करू शकत नाहीत. बट रिसीव लाईट फ्रॉम अदर सोर्स ऑफ लाईट. मात्र ते एखाद्या अदर सोर्स ऑफ लाईटकडून रिसीव करतात आणि रिसीव करून देन कॅन बी इमिट, रिफ्लॅक्ट, स्कॅटर, पसरवितात
फेकतात, अशा टाईपचा. फॉर एक्झाम्पल कोण आहे, मून आहे, प्लॅनेट आहेत, एनी अदर ऑब्जेक्ट विच वी सी ड्यू टू रिफ्लेक्टेड. आता आपल्याला आणखीन एक हे महत्त्वाचं इथे एक वाक्य आहे, एनी ऑब्जेक्ट्स, कुठलेही ऑब्जेक्ट, कोणते ऑब्जेक्ट, विच वी सी ड्यू टू रिफ्लेक्टेड. पहा, तुमच्या डोळ्याला जे जे ऑब्जेक्ट दिसत आहेत, वस्तू दिसत आहेत, त्या देखील सेकंडरी सोर्स ऑफ लाईट आहेत. आता तुम्हाला काय दिसत नाही आहे, तुम्हाला हवा दिसत नाही आहे, म्हणजे हवा सेकंडरी सोर्स ऑफ लाईट नाही आहे. तुमच्या समोरच्या ज्या काही वस्तू दिसतात, म्हणजे ते कुणाकडून तरी लाईट त्यांच्यावर इन्सिडेंट झालेली असते आणि ती लाईट रिफ्लेक्ट होऊन तुमच्या डोळ्यात एंटर करते, म्हणजे ती वस्तू दिसते, असा अर्थ होतो. म्हणजे इन केस सेकंडरी सोर्स ऑफ लाईट मीन्स these source do not produces light on their, स्वतःहून ते लाईट प्रोड्यूस करत नाहीत, मात्र ते दुसऱ्याच्या मार्फत देऊ शकतात, प्रोड्यूस करू शकतात. अशानं काय म्हणायचं, सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. इथे मेनली 2 पॉईंट लक्षात आला असेल तुमच्या. प्रायमरी सोर्स म्हणजे कुणाला म्हणायचं, जे ऑब्जेक्ट स्वतःहून लाईट आपल्याला देऊ शकतात, अशांना प्रायमरी सोर्स म्हणायचं. आणि सेकंडरी सोर्स, ज्याही काही वस्तूवर प्रायमरी सोर्स इन्सिडेंट होतो आणि रिफ्लेक्ट होतात, त्यांना सेकंडरी सोर्स ऑफ लाईट म्हणायचं आहे थोडक्यात. नेक्स्ट इन आर्टिकल, इन केस वेव्ह फ्रंट. व्हॉट इज मीन्ड बाय वेव्ह फ्रंट, याची वेव्ह फ्रंटची संकल्पना काय आहे, हा त्यानंतरचा पॉईंट आहे. सब आर्टिकल 7.4.2, सेम पेज 160. वेव्ह फ्रंट मीन्स, फॉर एक्झाम्पल हिअर गिवन, तुम्ही एक अनुभवलेला आहे, तुमच्या डोळ्याच्या समोर ठेवा की तुम्ही एखाद्या तळ्याच्या आसपास गेलात, जिथे तळं शांत क्वाईट सरफेस आहे, वरचा सरफेस हलत नाही आहे, आणि अशा सरफेसवर तुम्ही छोटासा दगड टाकलात, ड्रॉपडे केलात. व्हॉट हॅपन, काय होऊ शकतं, तुम्ही अनुभवलेलं आहे सर्वजण. तर तिथे वेव्ह क्रिएट होतात, तरंग तयार होतात. आणि ते वेव्ह कसे क्रिएट होतात, सर्क्युलर म्हणजे सर्कल तयार होतात. आणि 2 प्रकारचे सर्कल तयार होतात. एक उंचवट्याचा सर्कल तयार होतो, एक दरीचा सर्कल तयार होतो. तेच ते मी इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी जो या फिगरमध्ये जो डार्क लाईन दिसते, ही त्याला उंच असं समजूया, क्रेस्ट समजूया. या ठिकाणी तुमचा दगड पडला असेल, आणि जे डॉटेड लाईन दिसते ती ट्रफ समजूया, म्हणजे खोलगट. अशा टाईपचं क्रेस्ट ट्रफ, दरी डोंगर असं अल्टरनेटली प्रोड्यूस होतो. इथे मी एक सेक्शन दाखवला आहे, दरी वेव्ह असं वेव्ह क्रिएट झालेली, म्हणजे ट्रान्सवर्स वेव्ह तयार होते ऑन द सरफेस ऑफ द लिक्विड. तर हे आपण डिटेल इथे बघूया काय सांगितलेलं आहे. व्हेन वी ड्रॉप अ स्मॉल स्टोन इन अ क्वाईट सरफेस ऑफ वॉटर टँक. काय म्हणले, एखादा छोटासा दगड जर तुम्ही शांत सरफेस आलेल्या वॉटर टँकमध्ये टाकलात, तळ्यामध्ये, देर आर प्रोड्यूसेस सर्क्युलर वेव्स ॲज शोन इन धिस. बघा काय दाखवलं आहे इथे, अप अँड डाऊन असे डायरेक्शन दिसत आहेत तुम्हाला. अप म्हणजे वरच्या डायरेक्शनचा, म्हणजे टेकडी, आणि डाऊन म्हणजे खोलगट, सरफेसपेक्षा एक खोल जाणारा, तो डाऊनवर्ड ट्रफ तयार होतो. म्हणजे वरचा क्रेस्ट आणि खालचा भाग डाऊनवर्ड असलेला तो ट्रफ असा तयार होतो. इन अबव फिगर शोज द वॉटर मॉलिक्यूल ऑफ सरफेस. आता इथे एखादा वॉटर मॉलिक्यूल असेल
तर तो वॉटर मॉलिक्यूल कसा होतो, वर खाली असा व्हायब्रेट होतो. स्टार्ट टू व्हायब्रेट किंवा ऑसिलेट अप अँड डाऊन ॲट दॅट सेम प्लेस, त्याच ठिकाणी त्या सरफेसला परपेंडिक्युलर असा तो अप अँड डाऊन असा होत राहतो. ज्यावेळेस लाट येईल, उंचवटीची लाट येईल, त्यावेळेस तो अलगद वर असा उचलला जातो आणि ती लाट निघून जाईल, तो अलगद खाली येतो आणि दरी लाट येते त्यावेळेस तो त्या सरफेसपेक्षाही खाली खोलगट जातो आणि परत वर खाली येतो. जसं की इथे दाखवलेलं आहे, क्रेस्ट ट्रप असं अशा टाईपचं होत असतो. हे तुम्ही अनुभवलेलं आहे. मग आता इथे वेव्हफ्रंट कुणाला म्हणायचं आहे? मग आता वेव्हफ्रंटची संकल्पना काय आहे? तरी इथे जे सर्कल दिसत आहेत हे वेव्हफ्रंटच आहेत. वेगवेगळे नंबर ऑफ वेव्हफ्रंट आहेत. हे सर्क्युलर वेव्हफ्रंट आहेत, त्यांना वेव्हफ्रंट म्हणलेलं आहे. आता वेव्हफ्रंट म्हणजे काय, तर जी वेव्ह ट्रॅव्हलिंग होत असते, समजा तिची व्हेलॉसिटी सी किंवा व्ही दिली असेल, इन टाईम टी, व्हेलॉसिटी इन ऑल पॉसिबल डायरेक्शन ही सारखीच असणार आहे त्या वेव्हची सेंटरपासून, आणि एक ठराविक टायमात ती किती अंतर पोहोचू शकते. डिस्टन्स इज इक्वल टू, वी नो द फॉर्म्युला ऑफ व्हेलॉसिटी इन टू टाईम. मग ती वेव्ह जाणारी व्हेलॉसिटी, समजा इथून इथेपर्यंत वेव्ह आलेली आहे, कुठून, सेंटरपासून इथून इथंपर्यंत आलेली आहे, क्रेस्टला आलेली आहे. म्हणजे ह्याला लागलेला म्हणजे व्हेलॉसिटी याची सी समजा, लागलेला वेळ टी समजा, सी टी म्हणजे तो काय होईल, डिस्टन्स होईल. यालाच आपण रेडियस म्हणूया. आणि जर हा सर्कल काढला तर आपल्याला असा मिळेल. आणि हे सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशन असतील. या ठिकाणचे सर्व ज्या या सर्कलवर असलेले जे वॉटर मॉलिक्यूल असतील, सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशन असतील. म्हणजे वर अपवर्ड असतील तर सर्वजण अपवर्ड असतील, डाऊनवर्ड असतील तर डाऊनवर्ड असतील. आणि त्या ऑल लोकस पॉईंट जॉईनिंग, हे जॉईनिंग करून जो सर्कल होतो त्या सर्कललाच वेव्ह फ्रंट म्हणलेलं आहे. काय म्हणले, सर्कललाच वेव्ह फ्रंट म्हणलेलं आहे. ते परत आपण पुढचे डायग्राममध्ये समजून पाहूया. इन दिस केस shows, now consider first सर्कल. आता आपण आत्ताच बघितलं फर्स्ट सर्कल, किंवा इथेही दाखवलेलं आहे फर्स्ट सर्कल असा. ऑल द लोकस वॉटर मॉलिक्यूल, म्हणजे त्या पहिल्या सर्कलवरचे जे काही वॉटर मॉलिक्यूल असतील ते, म्हणजेच ऑन सर्कम्फरन्स, पूर्ण सर्कलवर असलेले, सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशन. मी काय सांगितलं, सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशन. जर ते अप असतील तर अप, किंवा डाऊन असतील तर डाऊन, चढत असतील अप तर सर्व त्या सर्कलवरचे पॉईंट चढतच असतील, म्हणजे ते सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशनमध्ये असेल. दे ऑल वॉटर मॉलिक्युल्स आर इन सेम फेज. बघा किती महत्त्वाचं वाक्य आहे. तशा ठिकाणचे वॉटर मॉलिक्यूलची जी अँगल असेल ती सारखीच असते. समजा तो क्रेस्ट या ठिकाणी असेल, उंच असेल, तर तो मीन पोझिशनपासून 90 डिग्रीवर असेल. समजा तो सर्व लोकस सर्कल हा ट्रफ असेल, तर सर्वांचं अँगल हा किती असेल, 90 डिग्रीच असेल. अशा टाईपचं सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशन असतं, सेम फेज असतं. तर इथे काय म्हणलं, द सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशन ऑसिलेशन किंवा सर्कल इज कॉल्ड वेव्ह फ्रंट. मग त्या सर्वांना जोडून काढलेला सर्कल म्हणजे वेव्ह फ्रंट. ही संकल्पना तुमच्या लक्षात आली, वेव्ह फ्रंट कुणाला म्हणायचं आहे. तर आता इथे इन केस ऑफ लाईटच्या टर्ममध्ये आपण इथे बघूया. एक सोर्स घ्यायचा आहे, इथे दाखवलेला आहे, इथे सेंटरला दाखवलेला आहे, इथे एस आहे, हा सोर्स आहे, प्रायमरी सोर्स आहे. एखादा इलेक्ट्रिक बल्ब असेल, मग त्या इलेक्ट्रिक बल्बपासून इन ऑल पॉसिबल डायरेक्शनने असे लाईट वेव्ह ट्रॅव्हल्स होत असतात. मग
in this case consider its velocity c and required time t. Therefore the product of ct is equal to consider radius समजा, and they draw a circle, and that circle is called as wavefront. लक्षात वेवफ्रंट कोणाला म्हणायचं? इथे काय म्हणले पहा, यस इज द प्रायमरी सोर्स ऑफ लाईट ॲज शोन इन फिगर. इथे दाखवलेला आहे तो यस. मग पुढे काय म्हणले, इट इज लाईट वेव्स इमिट्स इन ऑल पॉसिबल डायरेक्शन with same velocity c required time t. Therefore we get covered distance s किंवा t s किंवा r is equal to ct and let its radius, त्याला radius समजा, and draw circle. This is called wavefront. मग आता डेफिनेशन पर्टिक्युलर काय दिली पहा इथे नेक्स्ट लाईन. इन दिस केस डेफिनेशन, द लोकस ऑफ ऑल द पॉईंट्स. बघा कुठले या सर्कम्फरन्सवरचे, द सेम फेज ॲट अ गिवन इन्स्टंट ऑफ टाईम. त्या गिवन इन्स्टंट टाईमला सर्वांचं फेज सारखा असेल. ते क्रेस्ट तर असतील, रफ असतील किंवा मेन पोझिशनला असतील, त्या सर्वांना जोडणाऱ्या सर्कम्फरन्सलाच वेवफ्रंट म्हणतात. म्हणजे सर्कम्फरन्स म्हणजेच वेवफ्रंट, हे लक्षात ठेवा. तर इन केस देर आर 3 टाईप्स ऑफ सर्कम्फरन्स. 3 प्रकारचे सर्कम्फरन्स आहेत. आता कोणकोणते आहेत? तर इन केस फर्स्ट यू गिवन स्पेरिकल वेवफ्रंट. पहिला कोण आहे? स्पेरिकल वेवफ्रंट. फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिक बल्ब. आपला इलेक्ट्रिक बल्ब कसा प्रकाश देतो? इन ऑल पॉसिबल डायरेक्शन स्पेरिकली देऊ शकतो. तर अशा टाईपचं हा स्पेरिकली लाईट ट्रॅव्हल्स होते. हे स्पेरिकल वेवफ्रंट हा सोर्स आहे इथे. तर त्याची डेफिनेशन काय थोडक्यात बघा. आता लाईट अँड साऊंड हे रिलेटेड आहेत, दोघंही वेव आहेत. मग त्या दोघालाही हे लागू पडतं. लाईट वेव्स लक्षात घ्या, साऊंड वेव ही कसे होतात? प्रोड्यूस बाय लाईट सोर्स. आता इथं लाईटच्या ऐवजी साऊंड ही वापरू शकता. ट्रॅव्हल विथ व्हेलॉसिटी सी इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. हे सी व्हेलॉसिटीने इन ऑल पॉसिबल डायरेक्शनने पसरत आहेत, प्रोपॅगेशन होत आहेत. ऑलवेज फ्रॉम द सोर्स ऑफ प्रोपॅगेट मीन्स डायव्हर्ज म्हणजे पसरणे. इन 3 डायमेन्शनल स्पेसमध्ये 3 डायमेन्शनल आहे, तो स्पेअर आहे. आता इथं तुम्हाला दिसताना हा सर्कल दिसतो, पण तो स्पेरिकल आहे. असा स्पेरिकल आहे, चेंडूसारखा आहे. ते इथे दाखवणं कठीण जातं, म्हणून आपण त्याचं सेक्शन सर्कल घेतलेलं आहे. म्हणजेच डायव्हर्ज किंवा प्रोपॅगेट in 3 dimensional, that means all possible direction, spherical wavefront. ठीक आहे. ॲज सिमिलरली ऑल्सो वी नो प्लेन वेवफ्रंट. प्लेन वेवफ्रंटही माहिती आहे. आता प्लेन वेवफ्रंट वी गेट ॲट इन्फिनिटी डिस्टन्स फ्रॉम द सोर्स. आता आपल्या पृथ्वीवर जे सूर्यापासून लाईट येणारी आहे ती प्लेन वेवफ्रंट आहे. म्हणजे धिस प्लेन वेवफ्रंट वी गेट ॲट लार्ज डिस्टन्स फ्रॉम द सोर्स. म्हणजे त्याचं एकमेव एक्झाम्पल काय असेल? सूर्य असेल. सूर्यापासून मिळणारी ही लाईट आपल्याला प्लेन वेवफ्रंट मिळणारी असेल. स्पेरिकल वेवफ्रंट कुठून मिळते? आपल्या घरी इलेक्ट्रिक बल्ब देतो, आणि इलेक्ट्रिक बल्बबरोबर आणखीन एक सोर्स आहे लिनियर देणारा, ट्यूब आहे. ट्यूब मात्र तो लिनियर प्लेन वेवफ्रंट आहे तो. तर आता आपण काय बघतोय? प्लेन वेवफ्रंट बघतोय. इन केस कन्सिडर धिस सन. या सनच्या भोवताली हे
स्पेरिकल वेव्हफ्रंट तयार होत आहेत आणि असे असे होत होत ॲट ए लार्ज डिस्टन्सला आपल्याला हे प्लेन वेव्हफ्रंट दिसत आहेत. म्हणजे ह्या रेषा अशा प्लेन उभ्या दिसत आहेत काही अंतर, म्हणून त्यांना प्लेन वेव्हफ्रंट म्हणलेलं आहे. ॲट ए लार्ज डिस्टन्स फ्रॉम द सोर्स, म्हणजे अशा काही अंतरावरच हे मिळतात. आता प्रॅक्टिकल जर करायचं असेल तर त्या प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला प्लेन वेव्हफ्रंट हवे असतील तर ते कसं मिळवायचं, तर दुसरी एक पद्धत आहे, ती आहे बाय यूजिंग कॉन्व्हेक्स लेन्स. त्या सूर्याच्या किंवा लाईटच्या कुठल्याही, आता आपल्याकडे स्पेरिकल बल्बपासून स्पेरिकल वेव्हफ्रंट मिळतात, त्याच्या पुढे असं जर कॉन्व्हेक्स लेन्स ठेवलं तर वी गेट अशा स्ट्रेट लाईन असं प्लेन वेव्हफ्रंट मिळतात. अशा टाईपचं हे पण आपल्याला ॲट फायनाईट डिस्टन्सवरही मिळवता येतं. म्हणजेच इथे लिहिलेलं आहे, काय म्हणले, वी गेट प्लेन वेव्हफ्रंट इन आवर रूम, घरात पण घेता येतं, ॲट डेफिनेट डिस्टन्स, कमी डिस्टन्समध्ये, बाय यूजिंग कॉन्व्हेक्स लेन्स. तर इथे काय म्हणलं, द सरफेस ऑफ अर्थ अराउंड अस अपियर टू बी प्लेन. म्हणजे हे एक्झाम्पल सूर्याच्या बाबतीत दिलेलं आहे. सूर्यापासून लाईट आल्यानंतर ते सरफेस कसा दिसतो आहे आपल्याला, लाईटचा तो प्लेन वेव्हफ्रंट दिसतो आहे ॲट अर्थ. आणि तिसरा पॉईंट आहे सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट. सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट ॲज लाईक द ट्यूब, लिनियर ट्यूब, ॲज लाईक, इथे डायग्राममध्ये दाखवले पहा, ही लिनियर ट्यूब आहे हे, आणि ही इन केस असे वेवणी असे देते. म्हणजेच काही अंतरावर टी इतक्या डिस्टन्सवर जर आपण काढलं तर दुसरा सिलेंडर तयार होतो. अशा टाईपचे हे काय आहे, सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट आहेत. हे ट्यूबपासून, लिनियर सोर्सपासून मिळतं. आता आपण काय पाहिलं, देर आर 3 टाईप्स ऑफ वेव्हफ्रंट पाहिलं. आणखीन एक असा शब्द आहे, जसं वेव्हफ्रंट म्हणलं तसंच इथे एक वेव्ह नॉर्मल आहे. वेव्ह नॉर्मल कुणाला म्हणायचं, आता हे खाली डायग्राम दाखवलं आहे, हे प्लेन वेव्हफ्रंट आहेत हे, आणि त्यातून ही वेव्ह अशी पास होते. म्हणजे प्लेन रेषेला किंवा कुठल्याही स्पेरिकल वेव्हफ्रंटला जे मधून जाणारी ही लाईन आहे, क्रेस्ट्रपची जी मेन पोझिशन आहे, त्याला वेव्ह नॉर्मल म्हणायचं. त्याला काय म्हणायचं, वेव्ह नॉर्मल. म्हणजे इथे जी ही मेन पोझिशन आहे, ही मेन लाईन, त्याला वेव्ह नॉर्मल असं म्हटलेलं आहे. आणि हे काय आहेत, उभे पट्ट्या, हे प्लेन वेव्हफ्रंट आहेत. म्हणजेच वेव्ह नॉर्मल इज द लाईन परपेंडिक्युलर टू द प्लेन वेव्हफ्रंट. म्हणून काय म्हणलं, अ परपेंडिक्युलर लाईन ड्रॉन टू सरफेस ऑफ द वेव्हफ्रंट. या वेव्हफ्रंटला एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉन केलेली आहे, आणि त्या लाईन ड्रॉन केलेल्याच लाईनलाच वेव्ह नॉर्मल असं म्हणायचं आहे. म्हणून इथे काय म्हणलं, अ परपेंडिक्युलर लाईन ड्रॉन टू द सरफेस ऑफ वेव्हफ्रंट ॲट एनी पॉईंट ऑफ द वेव्हफ्रंट इन डायरेक्शन प्रोपेगेशन ऑफ लाईट इज कॉल्ड अ वेव्ह नॉर्मल. तर थोडक्यात इथे काय आहे, या प्लेन वेव्हफ्रंटला जी परपेंडिक्युलर लाईन जाते, वेव्हची मेन पोझिशन जाते, त्यालाच आपण वेव्ह नॉर्मल असं म्हणतो. अशा टाईपचं आज आपण सेकंडरी सोर्स ऑफ लाईट अँड प्रायमरी सोर्स ऑफ लाईट, अँड ऑल्सो वी डिस्कस वेव्हफ्रंट इन केस 3 टाईप्स, स्पेरिकल वेव्हफ्रंट and plane wavefront and cylindrical wavefront, and also we discuss wave normal. Then next thing, also next article we discussing in tomorrow, next period, Huygens principle. This is the important article. Next period we see
this article.